वळणा वळणाची घाट, कधी पावसाची दमदार सर तर कधी मधूनच चमकणार ऊन, अशा या नयनरम्य वातावरणात ताम्हिणी घाटाचा प्रवास सुरू होतो। धुक्यातून डोकावणारे हिरवेगार डोंगर आणि त्यातून वाट काढत फेसाळणारे धबधबे, सारच कसं मन प्रसन्न करणार। ताम्हिणी घाटातलं पावसाळ्यातलं हे सौंदर्य फारसं कुणाच्या दृष्टीस पडलं नसतं, पण कोकणातून पुण्याला जाणारा नवीन रस्ता झाला आणि निसर्गाचा खजिना सर्वांसाठीच मोकळा झाला। ताम्हिणी घाटातल्या सौंदर्यानं सारनाच भुरळ घातली आहे। मला इथे खूप जणांनी सांगितलं की खूप छान वॉटरफॉल आहे वगैरे, तर मी मम्मीला सांगितलं की तुम्ही इथे या आणि एन्जॉय करा, तर मम्मी वगैरे घेऊन आले मला इथे। आम्ही दरवर्षी इथे ताम्हिणीमध्ये येतो। इथले जे सौंदर्य, निसर्ग सौंदर्य आहे ते आम्हाला खूप आवडतं आणि आम्ही या सर्व मित्र येऊन इथे खूप एन्जॉय करतो, खूप धमाल करतो। खरं तर एरवी भयान वाटणाऱ्या या घाटातल्या खोल दऱ्या हिरवाईनं नटल्यानंतर मनाला अक्षरशः मोहवून टाकतात। धबधब्यांमध्ये पर्यटक मनसोक्त भिजतात, वर्षा विहाराचा आनंद घेतात। मनसोक्त भिजल्यानंतर गरमागरम कणीस खाणं तर शब्दातीत। आम्हाला इतका आनंद झालेला आहे की जे आम्हाला थोड्या वेळापूर्वी असं वाटलं होतं की आम्ही हा एन्जॉय करू की नाही करू, का तर पाऊस नव्हता, धबधबा कुठे दिसत नव्हता, अनायासे इथे दिसतात, त्या प्रकारे आम्ही सर्व उतरलोत आणि अत्यंत आनंदात आम्ही हा एन्जॉय केलेला आहे। ताम्हिणी घाटामध्ये एकदम खूप एन्जॉय करतो आहे आणि इकडचा निसर्गरम्य हा सगळा अतिशय सुंदर आहे। ताम्हिणी घाटात एकदा आलं तर वारंवार येण्याचा मोह कुणाला चावरत नाही, कारण इथला नजाराच भुरळ पाडणार आहे। तर इथलं धुकं, इथला निसर्ग, इथलं सौंदर्य बघण्यासाठी आम्ही फॅमिली घेऊन आलेलो आहे। आता आम्ही आम्हाला इथं येऊन आनंद झालेला आहे का मी दरवर्षी इथं येणार, मजा येणार। मुंबई गोवा महामार्गावर कोलाडमधून पुण्याकडे जाताना रस्त्यावरून थेट ताम्हिणी घाटात पोहोचता येतं। पुण्याहून मुळशी मार्गे ताम्हिणी घाट जवळ आहे। कित्येक वर्ष नजरेआड राहिलेला हा परिसर अलीकडच्या काही वर्षात चांगलाच नावारूपाला आलाय। अन्य गर्दीच्या ठिकाणापासून सुटका हवी असेल तर ताम्हिणी घाट वर्षा पर्यटनासाठी एक चांगलं डेस्टिनेशन आहे। कोकणाला निसर्गानं भरभरून दिलंय याची प्रचिती ताम्हिणी घाटातील हा अद्भुत नजारा पाहिल्यानंतर नक्की येते। निसर्गाचं हे अद्भुत लेणं डोळं दिपवणारं आहे, ते आपल्या नजरेत साठवायला आणि त्याचा मनमुराद आनंद घ्यायला यंदाच्या पावसाळ्यात ताम्हिणी घाटाची सफर व्हायलाच हवी। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।